नमस्कार. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रभर घरोघरी खण पुजले जातात. याला कोणी खण म्हणतात, कोणी सुगडे म्हणतात. तर त्यासाठी लागणारे मी साहित्य इथं घेतलं आहे. ताटामध्ये बोरं, गाजरं, तीळ, शेंगा, त्याचबरोबर वांग्याचं काप, ऊस आणि वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. चौरंगावर स्वच्छ कापड अंथरून त्यावरती तांदळाच्या राशी घालून त्यावरती हे सुगडे मांडायचे आहेत हळदी कुंकू लावून. आणि जे आपण सामान घेतले आहे त्या सामानामधलं प्रत्येक एक वस्तू त्यामध्ये घालायची आहे. प्रत्येक वस्तू एक घातली. मी इथं ऊस, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या आणि ज्वारीचं कणीस पण घेतलं होतं, त्याचे पण तुरे घातलेले आहेत. घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजर, बोरं, मटार जे काही घेतलं होतं ते सगळं त्यामध्ये घालायचं. फक्त 8 होऊ द्यायचं नाही, 9 घालायचे किंवा 7 घालायचे. वरून तीळ घातले. प्रत्येक खणाला एक फूल वाहिलं. त्याचबरोबर एक पंती येते, ती पंती एका सुगड्यावरती ठेवायची आणि वाणाचं प्रत्येकी एक सामान त्यामध्ये घालायचं. खणापुढे तिळगुळ ठेवलेत. भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला, दिवा लावला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.